एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। आमदार सत्यजित तांबे यांचं निलंबन आता मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे। बाळासाहेब थोरातांनी तसे स्पष्ट संकेतही दिलेत। कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात मामांमागे भाचा सुद्धा उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत बाळासाहेब थोरात यांनी दिलेले आहेत। त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात सत्यजित तांबे काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त होतीये। बाळासाहेब थोरातांनी तसे स्पष्ट संकेतही दिलेले आहेत। काँग्रेसमध्ये काही अंतर्गत नाही, प्रत्येक पक्षामध्ये काही चर्चा असतात, त्याच्या पद्धतीच्या चर्चा आहेत। फक्त तुमचे आभार मानायचे का तुम्ही आम्हाला चांगली प्रसिद्धी देता। मामा आले पण भाचा काय अजून आला नाही प्रचारात। ठीक आहे ना, आता ते चालूच राहील। मामा आलाय, भाचा येईल। होय। आणि यानंतर आपण सुरुवात करूया गावाकडच्या बातम्यांना। चिन्ह आणि पक्ष गेल्यानंतर उद्धव ठाकरे पक्षाकडून मिरजेत निदर्शनं करण्यात आली। मात्र याच वेळेला या आंदोलनाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केलाय। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं मोठा अनर्थ टळलाय। उस्मानाबादमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या कामामध्ये पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दुजाभाव केल्याची तक्रार भाजपचे आमदार राणा पाटील यांनी नियोजन समितीकडे केल्यामुळे सावंत आणि पाटील यांच्यामधला वाद सुरू असताना तानाजी सावंत यांनी ओमराजे आणि आमदारांची घेतलेली गळाभेट चर्चेचा विषय ठरतीये। कणेरीमठ इथल्या श्री क्षेत्र सिद्धिगिरी मठातर्फे आयोजित सुमंगलम पंचमहाभूत या लोकोत्सवात उभारण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी स्टॉलची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहणी केली आहे। त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व्हॅनला 2 मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवलाय। वाशिम जिल्ह्यातल्या वातावरण बदलामुळे ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातही गर्दी वाढलेली आहे। त्या रुग्णांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेण्याचं आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। गायीच्या शेणापासून चक्क भिंतींना लावायच्या रंगाची निर्मिती होतीये। हिंगोलीतल्या खेडेगावमधल्या एका उच्चशिक्षित तरुणानं गायीच्या शेणापासून पर्यावरणपूरक वॉल पेंटच्या निर्मितीचा नाविन्यपूर्ण असा उद्योग सुरू केलाय। नागपुरातल्या दिव्यांगांकरता अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्कचं भूमिपूजन नितीन गडकरींच्या हस्ते पार पडलं। दिव्यांगांसाठीचा हा महाराष्ट्रातला पहिला पार्क ठरणार आहे। दिव्यांगांना समाजात ताठ मानेनं जगण्यासाठी सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांना संधी मिळणं आवश्यक असल्याचं मत नितीन गडकरींनी व्यक्त केलं। ध्वनी प्रदूषण नियमातील सुधारित तरतुदीनुसार वर्षातनं 15 दिवस रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपक वापरास सूट देण्यात आलेली आहे। वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विविध सण आणि उत्सवासाठी 15 दिवसांकरता ही सूट जाहीर केली आहे। 12वी परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे। कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा पार पडावी यासाठी खबरदारी घेतली जात असून परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू करण्यात आलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील नेर आणि बाभुळगाव तालुक्यातील डेहणी सिंचन प्रकल्प पांढरा हत्ती ठरलाय। या प्रकल्पावर आतापर्यंत 425 कोटींचा खर्च झालाय। मात्र प्रकल्पातून अद्यापही पाणी मिळत नसल्यानं शेतकरी नाराजी व्यक्त करतायत। शेतकऱ्यांची कापूस खरेदी विक्री लवकरात लवकर सुरू करा आणि 12,000 पर्यंत दर मिळेल अशी योजना तयार करा। जर 8 दिवसांमध्ये कापूस खरेदी विक्री सुरू झाली नाही तर आम्ही 8 दिवसानंतर रास्ता रोको करू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रावेरच्या तहसीलदारांना देण्यात आलेला आहे। फणसाड अभयारण्यातून मुरुडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोरी बुजवली गेली असून पावसाळ्यात पाणी अडल्यानं मोठी समस्या निर्माण होते। बांधकाम विभागामार्फत या रस्त्याचं काम सुरू असून ही मोरी बांधली जावी यासाठी उरसोली ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते। हिंगोलीतील आदर्श महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं बेमुदत संप आंदोलन करण्यात आलेलं आहे। सेवा अंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करणं, विद्यापीठ कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करणं या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय। या संपात महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती।
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन द्यावं, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारी रजा देण्यात याव्यात यासह इतर मागण्यांसाठी संताप मोर्चा काढण्यात आला। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे। महाराष्ट्र राज्य विद्यापीठ आणि महाविद्यालय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीनं अकोला शहरातल्या LRT कॉलेज समोर बेमुदत संप पुकारण्यात आलाय। सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करावा, 7वा वेतन आयोगातील तरतुदीनुसार लाभाची योजना विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावी अशा मागण्या यावेळेला मांडण्यात आल्या आहेत। भंडारा शहरात ठाकरे पक्षाकडून निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आलाय। बॅनरवर जोडे मारत संताप व्यक्त करण्यात आलाय। नुकताच निवडणूक आयोगानं शिंदे गटाकडे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं असून त्याचा निषेध भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यक्त करण्यात आला। बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मुलाखती देताना संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे भाट आहेत असा उल्लेख केला आणि त्यांच्या या वक्तव्याचा अखिल भारतीय भाट समाज मोताळा तालुक्याच्या वतीनं जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन देत निषेध व्यक्त करण्यात आला आहे। अहमदनगरच्या श्रीरामपूरमधल्या महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय। जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्त जागा भराव्यात अशा विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचं काम तात्काळ सुरू करावं या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। 121 कोटींचा निधी मंजूर करून सुद्धा काम पूर्ण न झाल्यानं नागरिक आक्रमक झाले। अकृषी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या 6 मागण्या मान्य करण्यासाठी संत गाडगेबाबा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे। गोविंद पानसरे यांच्या हत्येला 8 वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा या हत्याकांडाचा तपास पूर्ण होऊ शकलेला नाही आणि याचा निषेध म्हणून परभणीत समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीनं जवाब दो आंदोलन करण्यात आलं। यावेळेला अंगावर काळे कपडे घालून सरकारला जवाब दो असं आवाहन करण्यात आलेलं आहे। गोविंद पानसरेंच्या हत्येला 8 वर्ष उलटून गेली, मात्र अजूनही त्यांचे मारेकरी मोकाट फिरतायत। या विरोधात वर्ध्यात पुरोगामी संस्था आणि संघटना समन्वय समितीच्या वतीनं जवाब दो आंदोलन करण्यात आलंय। अकृषी विद्यापीठ आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बीडच्या परळी इथल्या वैजनाथ महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे। परळी शहर आणि परिसरातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी झाले। वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी इंदापूर तालुक्यातल्या अंगणवाडी सेविकांनी शहरातनं शेकडोंच्या संख्येत मोर्चा काढला। यावेळेला शेकडो आंदोलक महिलांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे। बार्शी तालुक्यातील पांगरी गावातील बेकायदा फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला होता। स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या महिलांच्या वारसांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी, कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी मिळावी या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आलं। भाजपचे नेते सुरेश खाडे यांनी भर सभेत काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंचे आभार मानले। सहकार उद्योगासाठी त्या काळी सुशीलकुमार शिंदेंनी प्लॉट उपलब्ध करून दिल्यानं खाडे यांनी आभार मानले। लोकशाही मानणाऱ्या देशात हुकुमशाही पद्धतीनं निर्णय घेतले जात असतील तर ते नागरिक कधीही मान्य करणार नाहीत। ठाकरे कुटुंबियांसाठी आत्ताचा काळ कठीण आहे, मात्र संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या सोबत कायम असल्याचं रोहित पाटील यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग बरखास्त करा असं वक्तव्य केल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतलाय। उद्धव ठाकरे मातोश्रीत बसून एका सहीच्या आदेशानं निवडणूक आयोग बरखास्त करू शकतात असा खोचक टोलाही त्यांनी लगावला। प्रमुख नेत्यानं असं वक्तव्य करणं हास्यास्पद असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय।
संजय राऊत हे महाराष्ट्रातल्या राजकारणातले शकुनी मामा आहेत. त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही आणि ते जे बोलतायत त्याला कोणताही आधार नाही. त्यांनी बोलून शिवसेनेचा पूर्ण कार्यक्रम लावलेला आहे अशी टीका राम शिंदेंनी केली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या मातोश्री श्रीमती लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांचं निधन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पुण्यातल्या घरी जात त्यांची सांत्वनपर भेट घेतली आहे. यावेळेला मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार श्रीरंग बारणे हे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी लायक नसताना त्यांना जबरदस्तीनं मुख्यमंत्रीपदी बसवल्याचा आरोप माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलाय. नेटवर्क 18च्या वरिष्ठ संपादिका प्रीती सोमपुरा यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर जबरदस्त टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बळीचा बकरा बनवल्याचाही टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे कधीच योग्य नेते नव्हते. त्यांनी पक्ष सांभाळायला हवा होता असं मतही त्यांनी व्यक्त केलं. उद्धव ठाकरेंनी मला विमानातून उतरवलं, विधात्यानं त्यांना सत्तेतून खाली खेचल्याचा टोला देखील कोश्यारी यांनी लगावलेला आहे. पाहुयात याच संदर्भातली ही विशेष मुलाखत. महाराष्ट्र की राजनीति में पिछले 4 साल में काफी बदलाव हुए और इस 4 साल के दौरान 3 मुख्यमंत्री बदले और ये सभी घटनाओं के साक्षी रहे उस वक्त के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जी. हम देहरादून में हैं और कोश्यारी जी हमारे साथ में हैं. ये बताइए 4 साल की जो राजनीति आपने देखी, क्या कहेंगे इसके बारे में? देखो, एक तो बात है कि मैंने 4 साल वहाँ पूरे नहीं किए हैं, केवल 3 साल 4 महीने वहाँ रहा हूँ. हो सकता हो आपकी इच्छा हो 4 साल रहने की, इसलिए आप ऐसा बोल रही हैं, उसके लिए धन्यवाद. और लेकिन जहाँ तक महाराष्ट्र इतना सुंदर प्रदेश है और जैसा नाम है महाराष्ट्र, ऐसे ही महान है. लेकिन ऐसा क्या हुआ कि आपने अपना टर्म जो है खत्म नहीं किया? नहीं, देखिए, मैं आपसे बताया कि पहले से ही मैं बहुत 2016 में यहाँ बोल चुका था कि अब मैं प्रत्यक्ष राजनीति से अलग होना चाहता हूँ. मैं 19 का चुनाव नहीं लड़ूंगा. तो ये मेरी इच्छा थी कि मैं सामाजिक जीवन में काम करता था, विद्या भारती यानी शिक्षा के क्षेत्र में काम करता था, वो मेरी रुचि का विषय है. लेकिन मुझे आज्ञा हुई कि राजनीति में काम करना है तो मैं राजनीति में आया. आज्ञा हुई इलेक्शन लड़ना है, इलेक्शन लड़े. आज्ञा हुई मंत्री बनो, मुख्यमंत्री बनो, ये बनो, जो भी आज्ञा हुई पालन करता गया. तो इच्छा न होते भी आखिर जनता की बहुत इच्छा थी. जनता ने कहा नहीं, आप जरूर जाओ अगर प्रधानमंत्री कहते हैं. फिर प्रधानमंत्री की इच्छा हो, बताइए, मोदी जी हमारे इतनी शान है, देश की शान है, दुनिया में उनका नाम हो रहा है, और मुझसे कहे कि तुमको जिम्मेदारी देनी है, तो मैं मना करता क्या? आपको कह देंगे, आप मना कर देंगे. तो उनका व्यक्तित्व ही ऐसा है, उनका कृतित्व ऐसा है कि मैंने ना नहीं कह सका. और मैं सोचा कि चलो जितने दिन हो जाए वहाँ सेवा करूँगा, तो आया. आपने 1 साल पहले सोचा था कि आपको जितना काम करना था राज्यपाल के पोस्ट पे आपने कर लिया है. तो उस वक्त तो महाविकास आघाड़ी की सरकार थी, उद्धव ठाकरे की सरकार थी उस वक्त. नहीं, तो मेरे कोई उद्धव ठाकरे की सरकार है, आघाड़ी की, ऐसे कोई लेना देना नहीं से, क्योंकि इतनी जल्दी छोड़ना कोई अच्छा नहीं था. इसलिए मैंने जब पिछली बार प्रधानमंत्री नागपुर आए तो उनसे कहा कि भाई आज से 3 महीने पहले या 2 महीने पहले कि आप बहुत हो गया इतने साल काम करते करते. तो उन्होंने पूछा मुझसे कितने साल हो गए. मैंने कहा 3.25 साल हो गए. बोला ठीक है, आप छोड़ना चाहे तो दे दीजिए अपना बयान. ठीक है, उन्होंने मेरी बात सुन ली, क्योंकि वो तो सर्वज्ञ है. उनको लगा कि ऐसी इच्छा है तो एक कार्यकर्ता के नाते जो इच्छा है उसको उन्होंने मान लिया. कहीं इसका कारण ये तो नहीं है कि आपके और उद्धव ठाकरे सरकार में कहीं ना कहीं मनमुटाव शुरू हो गया था, क्योंकि वो 12 एमएलसी की जो लिस्ट उन्होंने भेजी थी वो आपने उनकी पारित नहीं की थी, उससे भी कई सारे कुछ खटराग बीच में शुरू हो गए थे? नहीं, ये स्वाभाविक है. अगर मैं उनके 12 एमएलसी नहीं किए, वो उस पर नाराज हूँ, तो उनका नाराज होना स्वाभाविक है. और चूंकि वो जो पत्र उन्होंने मुझे लिखा है, अब तो कोर्ट में मामला है, लेकिन फिर भी मैंने उनको बताया
कि भाई ये 5 पेज का कि तुम ये कर सकते हो, ये अधिकार नहीं, ये अधिकार नहीं, ये अधिकार नहीं, और तुम जो 15 दिन के अंदर है उससे अरलेस्ट इसको स्वीकार करो, तो ये तो शायद कोई भी गवर्नर हो क्या कुछ जिसमें थोड़ा भी मादा है वो तो कभी स्वीकार नहीं करेगा। आखिर उसकी सीमा होती है, प्रोटोकॉल होता है, 5 लाइन का पत्र होता है और उसके नीचे लिखा जाता है ये नाम है, ये इनके बायोडाटा है। इसलिए वो पत्र ही करके भी लोग आप पढ़ेंगे। अभी तक मैंने इसलिए कि मेरी सीमा थी, मैंने कहते उसके बाहर किया नहीं है और मैं अभी करूँगा, लेकिन मैंने उनको बताया कि भाई इनटॉलरेबल है, ऐसे पत्र नहीं लिखा जाता है। हो गया, समय खींचता गया, उन्होंने उसमें से किसी को राज्यसभा भेज दिया, किसी को विधान परिषद भेज दिया, किसी को कहा इसका नाम छोड़ दो। वो खुद ही इतने अस्थिर थे कि उनको पता ही नहीं था कि बारी होने की क्या होने हैं। पूछ लेना उनसे कितनी बार तुमने नाम बदले हैं। तो उसमें ऐसी चीज़ें, चूँकि लोगों के सामने मैं राज्यपाल था, सब बोलना नहीं चाहता था। अब आप देखेंगे तो आपको लगेगा कि अरे क्या हुआ, ये इतने बुद्धिमान लोग जिनके शरद पवार जैसे मार्गदर्शक हैं, जिनके उसमें नेतृत्व में चल रहे हैं, तो इसके लिए अब घटनाएं हुई। अब आप स्वतंत्र हैं, वो बोलने को स्वतंत्र है, बोले ठीक है, मैंने तो ठीक समझा किया। लेकिन उनकी नाराजगी यही थी कि वो जो आपको पत्र भेजते थे आपको उसको स्वीकार नहीं किया। जैसे 12 MLC का ही एक मुद्दा था जो उनको काफी दुख लगा कि अरे आप उन्होंने जो नाम भेजा आप उसको स्वीकार आप उनको बताया कि उनका कोई ऑर्डिनेंस रोका, मैंने कोई विधेयक रोका। जिस विधेयक में मैंने देखा कि कुछ कमी है, जिस उसके पत्र में देखा कि कोई, मैंने उसी को रोका। मैंने तो उनके कितने विधेयक है, रात लाते थे, मैं रातों रात उस पर दस्तखत कर देता था। पूछा ना उनसे कितने रोके करके। और एक विधेयक मुझे विश्वविद्यालय वाला है, मैंने कहा कि वे कंकरेंट सब्जेक्ट है, और मैंने कहा कि मैं इसको राष्ट्रपति को भेज देता हूँ। अब वो राष्ट्रपति को तो दोष नहीं दे सकता, समय लगेगा, है ठीक है, और नई सरकार ने बदल दिया, तो इसमें मेरा क्या है। मैं तो जो संविधान सम्मत है मैं वही करता हूँ। लेकिन आपको लगा आपके कार्यकाल के दौरान कि जो रिस्पेक्ट एक राज्यपाल को मिलनी चाहिए थी वो उद्धव ठाकरे सरकार में आपको नहीं मिली। उसका एक कारण ये था कि सरकारी हवाई जहाज का इस्तेमाल आपको करने नहीं दिया, आपको रोका गया। वो मैंने कहा ना कि मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि वो इन चीज़ों से दूर रहें। वो संत प्रवृत्ति का आदमी है, जबरदस्ती किसी के कहने से आगे मुख्यमंत्री बन गया है, बन गए।